दोन चलातील रेषीय समीकरण. तर दोन चलातील रेषीय समीकरण म्हणजे काय? तर ज्या समीकरणात दोन चलांचा उपयोग होतो. काय असतं? दोन चलांचा उपयोग होत असतो. ज्या समीकरणात दोन चलांचा उपयोग होत असतो आणि ज्यांची कोटी एक असते अशा समीकरणाला आपण दोन चलातील रेषीय समीकरण असे म्हणतो. लक्षात, ज्या समीकरणात दोन चलांचा उपयोग होतो आणि ज्यांची कोटी एक असते त्या समीकरणाला आपण दोन चलातील रेषीय समीकरण असे म्हणतो. उदाहरणार्थ 5x - 3y = 8 आणि दुसरी आहे 3x + y = चला तर आपल्याकडे बघूया. आपल्याकडे एक उदाहरण आहे, समीकरण आहे. 5x - 3y ते बघा दोन चल दिसत आहेत आणि त्यांची कोटी एक आहे. ठीक आहे, तर 5x - 3y = 8 आणि 3x + y = 2. तर इथे आपण काय करू? 5x - 3y = 8 समीकरण 1. याला आपण काय करूया? समीकरण 1 लिहूया. काय करूया? 5x - 3y = 8 समीकरण 1 आणि 3x + y = 2 याला देऊ आपण समीकरण 2. ओके, समीकरण 1 आणि समीकरण 2. आता इथे बघा 5x - 3y = 8 आपण याला काय केलं? समीकरण 1 आणि 3x + y = 2 समीकरण 2. तर सर्वप्रथम पहा, इथे सारखे पद दिसत नाही. काय सारखे पद दिसत नाही, मात्र चिन्ह भिन्न दिसत आहे. ओके, तर इथे आपण मग अशा वेळी काय करू? तर जसं या जर आपल्याला इथे बघा हा मायनस आहे आणि हा प्लस. ठीक आहे, हा मायनस आणि प्लस आहे. जर आपण y पद कॅन्सल करतोय तर आपल्याला x पद भेटेल आणि x पद कॅन्सल केलं तर y भेटेल. पण इथे ऑलरेडी मायनस प्लस असताना आपण काय करूया की या y च्या इथल्या संख्येने म्हणजे इथे 3, तर या 3 ने काय करू? ऑपोजिट कंडिशन म्हणजे इक्वेशन किंवा समीकरण 2 ला गुणू. ठीक आहे, समीकरण 2 ला 3 ने गुणू आणि ते y ची व्हॅल्यू किती आहे म्हणजे y ची किंमत किती आहे? नथिंग मीन 1. तर आपण समीकरण 1 ला 1 ने गुणू. थोडं कळलं का? आपण काय करतोय? 5x - 3y = 8 समीकरण 1. त्यानंतर 3x + y = 2 समीकरण 2. तर आपण काय करतो? हे y च्या पद कॅन्सल करायचे असेल तर या 3 ने म्हणजे समीकरण 1 मधल्या 3 ने आपण समीकरण 2 पूर्ण समीकरण 2 ला मल्टिप्लाय करतो आणि समीकरण 2 मधल्या y ने आपण समीकरण 1 ला पूर्णतः गुण करतोय. ठीक आहे, तर बघा आता या 1 ने आपण समीकरणाला आपण गुणतोय. तर 1 ने 5 ला म्हणजे 5x - 3y जसेच्या तसे मी ॲज इट इज. तर आपण जेव्हा 1 ने मल्टिप्लाय करतो काय तो 5x - 3y = 8 समीकरण. आता 1 2 तर आपण याला खाली समीकरण 3 काय करतो आपण? समीकरण 3 आणि 3 ने याला मल्टिप्लाय करतो तर काय 3 3 = 9x 3 9 प्लस मायनस म्हणजे प्लस आहे. ठीक आहे, 3 y ला म्हणजे 3y आणि 3 ने 2 ला 3 2 6 याला देऊ आपण समीकरण 4. आलं का लक्षात? इथं तर आपल्याला भेटलं समीकरण 3 आणि समीकरण 4. ओके, आता इथे बघा तुम्हाला काय दिसत आहे की समीकरण 3 आणि समीकरण 4 यामध्ये या दोन्ही संख्या बघा y च्या दोन्ही संख्या ज्या आहेत त्या सारख्या दिसतात. 3y 3y पण चिन्ह काय मायनस प्लस आहे. काय दिसतंय? मायनस आणि प्लस. मग आपण अशा वेळी काय करू? आपण यांना करूया ॲडिशन म्हणजे समीकरण 3 आणि समीकरण 4 चे आपण काय करूया? बेरीज. समीकरण 3 आणि समीकरण 4 चे काय करतो? बेरीज. म्हणजे बेरीज होते तेव्हा काय मायनस आणि प्लस -3 आणि +3 काय होतंय? कॅन्सल होतं. -3 आणि +3 काय कॅन्सल झाले म्हणजे आपल्याकडे आले 9 आणि 5 14x. ओके, इज इक्वल 8 6 14. आलं लक्षात? -3x आणि +3x दॅट इज मीन कॅन्सल 0 3 बदलून दिलं 0. इथे 9 आणि 4 गेले 14x इज इक्वल 14. म्हणजे आपण काय करतो तर x ची व्हॅल्यू काढूया. म्हणजे x ची किंमत काढताना आपण हा 14 ॲज इट इज, हे 14 ॲज इट इज. पण हा काय इथे गुणाकारात आहे. हे काय असतं? स्वरूप गुणाकाराचे स्वरूप. आपण तिकडे काय करतो? ट्रान्सफर करतो काय भागाकाराचे म्हणजे 14 भागिले 14 म्हणजे 14 1 14 दॅट इज मीन x ची व्हॅल्यू 1 काय
एक्सची व्हॅल्यू येते 1. समजलं आता? बी सिंपल काय नाही, आपण सर्वप्रथम दोन्ही पद सारखे घेतले, त्यामध्ये आपण प्लस मायनस कॅन्सल होते, म्हणजे 14x आणि 14 दॅट इज मीन x इज इक्वल 1, म्हणजे x ची किंमत आली 1. तर आता आपण काय करतोय, आता आपल्याला व्हॅल्यू y, मग आपण काय करू, एका चलाची किंमत भेटते, दुसऱ्या चलाची किंमत काढण्याकरता आपल्याला काय करावं, y ची किंमत. तर आपण काय करतोय की x बरोबर इकडे लिहित आहे x बरोबर 1. हे कोणते समीकरण ठेवा, आपण रोज समीकरण 1 मध्ये ठेवू, समीकरण 1 मध्ये ठेवू. समजलं? समीकरण 1 मध्ये कळलं का? तुम्ही कुठले समीकरण ठेवा, आपण x बरोबर 1 म्हणजे x ची किंमत 1 ही आपण रोज समीकरण 1 मध्ये ठेवूया. तर आपण समीकरण 1 काय म्हणतो, रफ होत आहे. आता समीकरण 1 आहे 5x minus 3y is equal 8. तर आपण इथे काय करतो, x बरोबर 1 ठेवू. इथे काय करतो आपण, समीकरण 1 मध्ये x बरोबर 1 ठेवून करताय, आपण काय करतोय, x बरोबर 1 ठेवून, म्हणजे इथे x असेल तिथे काय ठेवू आपण x, म्हणजे हा 5. इथे रिलेशन काय, गुणाकाराचे आहे, म्हणजे 5 गुणिला 1. x ची किंमत आपण काय करतोय, इथे पुट करतोय -3y तसे इज इक्वल 8. ओके, मग आपण काय करतो, 5 चा फॅमिली 5 1 5 -3y इज इक्वल 8. म्हणजे आपण काय करतोय, -3y तसे बरोबर 8 आणि हा प्लस मध्ये आहे, तर आपण तिकडे ट्रान्सफर करतोय, म्हणजे बरोबर चिन्ह तिकडे येतं, तेव्हा काय होतं, चिन्ह बदलतं. म्हणजे -3y बरोबर 8 5 गेले की झाले 3 झाले. म्हणजे इथे काय y म्हणजे -y इज इक्वल हा 3, हा इथे काय 3 आणि y दॅट इज व्हेरी पुन्हा करतात, ते काय करेल, पुन्हा भागाकार करायचे, म्हणजे काय -y बरोबर 3 3. पण आता y बरोबर 1, -y बरोबर 1 म्हणू शकतो का, यावर आपण y बरोबर -1. कळलं का? तर आपण x ची किंमत काढलेली आहे 1 आणि y ची किंमत निघालेली -1, दॅट इज मीन आपण त्याला असं लिहू, म्हणून कंस +1 आणि -1. कळलं का? तर हे आपलं उत्तर. कळलं कसं काढलं ते, म्हणजे हा आहे आपला x आणि हा आपला y, म्हणजे x ची किंमत बरोबर 1 आणि y ची किंमत -1. समजलं तुम्हाला उदाहरण? आय होप तुम्हाला उदाहरण समजलं असेल. जर समजलं असेल नक्कीच कमेंट्स करा, आणि काही क्युरियस असल्यास मला कमेंट्समध्ये द्या. तर त्याला बघा एका नवीन उदाहरणासोबत. तोपर्यंत हा नाईस डे.